नमस्कार, मी खडतर प्रवास प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचे व खडतर प्रवास या वर्तमानपत्राचे मुख्य संपादक प्रभाकर लोंढे। आज आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या बाजूने जाणारा राधिका सायकल मार्ट पर्यंत जाणारा रोड आपण दाखवत आहोत। हा रोड, या रोड का दुर्लक्ष होत है हे कळत नाही। हा रोड शासकीय विश्रामगृहाच्या बाजूने राधिका सायकल मार्ट इथपर्यंत हा रोड जातो। या ठिकाणचे राहणारे लोक सांगतात की 40 वर्षापासून मी जसा जन्मलो आहे तसा हा रोड असाच आहे। म्हणजे हे रोड उस्मानाबाद धाराशिव शहरात येत नाही का, असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे। या रोडकर का दुर्लक्ष, काय कारण काय आहे याचं? हा रोड मंजूर झाला असंही सांगतात, पण मंजूर झालेले रोड कागदावर दाखवून गुत्तेदार फक्त बिल तर उचलत नाहीत का, असा प्रश्न जनतेच्या डोक्यात आता घुमत आहे। कारण महाराष्ट्र सरकार अवाढव्य कोट्यावधी रुपये शहर विकासासाठी देत आहे, पण शहरामधले रस्ते चांगले नाहीत, शहरामध्ये कसल्या प्रकारचा विकास नाही। या रोडवर ये जा करणाऱ्या वाहकाला कसल्याही प्रकारची गाडी चांगल्या पद्धतीने चालवता येत नाही, अशी परिस्थिती या रोडवर आपल्याला आढळून येते। हा रोड राधिका सायकल मार्ट पर्यंत आहे आणि इकडल्या बाजूला शासकीय विश्रामगृहापर्यंत आहे। आपण इथल्या हॉटेलवाल्याला विचारूया, हॉटेलवाले कोण आहेत? आहेत का कोण? इथलं कोण आहे? तुम्ही किती दिवसापासून बघता ही रोड असा नादुरुस्त आहे? ते 10-15 वर्ष 20 वर्षापासून 20 वर्षापासून बघता हा नादुरुस्त रोड आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या बाजूला आहे। मग 20 वर्षे रोड दुरुस्त होत नाही, जनतेला ये जा करण्यासाठी किती त्रास होतो? तुम्ही इथेच राहता? खूप त्रास होतो। बर बर सर, रोड कसा आहे? रोड कसा आहे? काय आता सगळ्याला समोर दिसायला लागले नाही ना, तुम्ही पण इथं राहता, आज 20-25 वर्ष जर रोड होत नसेल, खड्ड्यात रोड आहे। खड्ड्यात रोड आहे का रोड खड्ड्यात आहे? खड्ड्यात रोड आहे। खड्ड्यात रोड आहे। रोड खड्ड्यात का खड्डा रोड मध्ये, अशी परिस्थिती आहे। इकडून 2 गाड्या येतात, बघूया बोलतात का ते लोक, कारण माईकच्या समोर बोलण्यासाठी कुणी तयार होत नाही। या खड्ड्यात, या खड्ड्यात। एक मिनिट कसं वाटतंय गाडी चालवत असताना? खूप वाईट वाटतं। खूप वाईट वाटतंय। अरे ही शहर आहे आपलं, आणि या शहरामध्ये असे रस्ते आहेत, काय अडचणी काय येतात बघा। एवढ्या 25-30 लाख रुपयाच्या गाड्या आहेत, या गाडीच्या टायर खराब होतात का नाही? तुम्हाला काय धोका होतोय का? ड्रायव्हरला बसताना कमरेला लचका वगैरे बसणे होतं ना? बोला काय होतं? काय अडचणी काय येतात? आदळतात गाड्या आदळतात, आणि गाड्या आदळल्यामुळे कमरेचा आजार होऊ शकतो, हड्डी सुद्धा मोडू शकते, अशी परिस्थिती आहे। काय वाटतंय साहेब, काय वाटतंय रोडला? या पुढं कसं वाटतंय? काय वाटायला हे बघा या रोडला बाहेरचे आम्ही काय का असं ना, बाहेर जरी असलं शहरातले आहेत ना, जिल्ह्यातले आहेत, तुम्ही गाडी चालक आहेत, पण ही रोड शहरातले असे बरं वाटतात का? बरं वाटत नाहीत, पण आता करायला की मागून करायलेत। हा भाग निराळा, ही 20 वर्षापासून रोड असा आहे, तर 20 वर्षापासून रोड नादुरुस्त आहेत। सगळ्यांच्या समोर ही वास्तव चित्र आहे, बघूया। हा रोड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतो का नगरपालिकेच्या अंतर्गत येतो? हा ज्या अधिकाऱ्याच्या अंतर्गत ही रोड येतो त्याने हे तपासायचे, आणि महाराष्ट्र सरकारनं आलेले पैसे, पाठवलेले पैसे शहर विकासासाठी वापरून शहर अत्यंत चांगल्या पद्धतीने विकासमय झालं पाहिजे, असे जनतेचं मत आहे। दलाल, भ्रष्टाचारी
आणि स्वतःचा स्वार्थ साधणारे अधिकारी कार्यालयात असल्यामुळेच सर्वसामान्याची हेळसांड या शहरामध्ये होत आहे. सर्वसामान्य लोकांची हेळसांड करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्याला महाराष्ट्र सरकारने तात्काळ त्या खुर्चीवरून पाय उतार करायला हवाय. यांच्यावर एक गुन्हे नोंद करायला हवे आहेत. यांना सस्पेंड करायला हवाय. यांना घरला कायमचं पाठवणं गरजेचं आहे. तर बघूया महाराष्ट्र सरकारला सुद्धा जाग येईल का महाराष्ट्र सरकार सुद्धा यांच्याकडून दलाली घेऊन यांना आश्रय देते का नेमकं योग्य ती कारवाई करेल ते पाहूया येणाऱ्या काळामध्येच. मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक प्रभाकर लोंढे या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असे शहराच्या जिल्ह्याच्या विकासाचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर. आपण या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शेजारीत राहणारे शेळके आहेत आणि शेळके साहेबांना विचारायचंय कारण त्यांचं घरी आहे. हे त्यांचं घर आहे. हे हॉटेल वगैरे समोर आहे आणि यांच्या समोरच ही सार्वजनिक बांधकामाच्या अंतर्गत जाणारा रोड या ठिकाणी आहे असं सांगितलं जात आहे. पण हा रोड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतो का नगरपालिकेच्या अंतर्गत येतो हे पक्क जनतेला माहीत नाही. पण ज्याच्या अंतर्गत हा रोड येतो त्या अधिकाऱ्याने मात्र हा रोड बनवणं गरजेचं आहे. विचारू शेळके साहेबांना काय नंबर म्हणणं आहे हो साहेब तुमचं? हा मागील जवळजवळ 30 वर्षापासून रोड हा असाच आहे आणि बऱ्याच वेळेस त्यांना सांगून करून नगरसेवक आणि बरेच कार्यकर्ते प्रत्येक पक्षाचे सगळ्यांना आम्ही लेखी देऊन सुद्धा नगर परिषदला जाऊन सुद्धा बऱ्याच वेळेस प्रयत्न करून हा रोड अजून सुद्धा कधी ह्याला दखल घेतलेली नाही. कोण आहे नगरसेवक तुमचा वार्ड? नगरसेवक आहेत युवराज नळे, पुन्हा आपले साळुंके मॅडम असं आहेत. युवराज नळे साहेब तर चांगलं काम करतात असं लोकांना दाखवतात. पण युवराज नळे साहेबांच्या या वार्डामध्ये 25 वर्षापासून रोड नाही. हे खंत नाही का? अतिशय खंत आहे. बऱ्याच वेळेस इलेक्शन आले तेवढं तुम्ही बोलला का त्यांना? पुरतं बऱ्याच वेळेस बोललो आम्ही सगळेजण. बर नाही होत करू बघू. काय न होण्याचं कारण काय? हेच नाही, मंजूरच नाही. आणि अजून ह्या रोडला मत मागा येताना तुमचे पाय कुठं आहेत, घाण आहेत का कसले आहेत ती बघत नाहीत. पण त्या घाणी सगट पायाला हात लावतात. काय भानगड आहे? ते आता इलेक्शन आहे त्यामुळे ते त्यांचं याच्या पुढे काय करा माहिती का? पायाला गु लावायचा आपण जाणीवपूर्वक एक तासभर आणि बसायचं समोर आणि मग नगरसेवकाला म्हणायचं पाया पडल्याशिवाय मतदान. अगदी बरोबर बोलला तुम्ही. कारण परिस्थिती तशी आहे. कारण आपण 5 वर्ष जर दारिद्र्यात जीवन जगत असतात आणि ही एक वेळेस जर पाया पडून 5 वर्ष पैसा कमवित असतील आणि स्वार्थ साधत असतील तर मी म्हणतो शहरातल्या सर्वच निष्क्रिय नगरसेवकाला लाज वाटली पाहिजे. खरी गोष्ट आहे. आणि ज्यांनी सत्य वागले, ज्यांनी जनतेला जसा शब्द दिला तसं जर वागले असेल तर त्या नगरसेवकाला आपला सलाम आहे, त्याला शुभेच्छा आहे. खडतर प्रवास चांगल्या नगरसेवकाच्या पाठीशी उभा राहील आणि जर जनतेला फसवागिरी काम करत असतील नगरसेवक तर त्याच्या विरोधात सातत्याने बातम्या येतील एवढं मात्र निश्चित. दादा, तुमच्या भागामध्ये हा रोड 20 वर्षापासून नादुरुस्त आहे. निश्चितच खडतर प्रवाहाला यश येईल आणि हा रोड 1-2 महिन्याच्या आत दुरुस्त करतील. जर खरे हे देशवासी असतील तर, खरे ते अधिकारी आत्मपरीक्षण करीत असतील तर महाराष्ट्र सरकारचा योग्य वेळी योग्य कामासाठी पैसा खर्च करतील आणि हा रोडच नव्हे तर असे विविध रोड दुरुस्त करतील आणि शहर विकासमय करतील अशी अपेक्षा बाळगूया. धन्यवाद.